म्हणजे 1.5-2 महिन्यात घडल्यात. साधारण 2-3 महिन्यात तिसरी घटना आहे. ठीक आहे, समजा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे झाले असेल किंवा शेतकऱ्याच्या अनावधानाने काही चुकी असतील, परंतु याबाबत जनजागृती किंवा थोडे मेळावे घेऊन आता ठीक आहे महावितरण भरपाई देईन, पण गेलेला माणूस परत येणार नाही, तर याबाबत काय मत आहे? आता याच्यात मी अगोदरच स्पष्ट सांगितलं की शेतकऱ्यांनी पहिल्यांदा आपण बऱ्याच वेळा असे पण आहेत की काही लोकांचे आम्ही अनेक प्रसंग पाहिलेले आहेत की माणूस तात्पुरता 2 रुपयाचा फायदा पाहत असतो. आज तुमची परिस्थिती चांगली पण काही लोक चला लाईट फुकट मिळते ना, मग आकडा टाकायचा आणि घरामध्ये लाईट घ्यायची, कुट्टीला घ्यायची. आणि अशा घटना ह्या सातत्याने शॉक लागून राहतात. मला त्यांना सांगायचे की माणसाला जन्म एकदाची, दुसरा जन्म कोणी पाहिला याचं माहिती नाही. परंतु आपण आपली स्वतःची काळजी घेण्याकरता 2 रुपये जरी खर्च त्या ठिकाणी झाला तर अधिकृत कनेक्शन वीज जोड व्यवस्थित घेणे. त्याच्यानंतर पाऊस आता सुरू होणार आहे. बऱ्याच वेळा भिंतींमध्ये ओलावा येतो आणि कुठं ना कुठं तरी तार वगैरे कट असते. तर याचं सगळं ऑडिट आता शेतकरी करू शकत नाही, परंतु आपला जो कुणी तिथला इलेक्ट्रिशियन असेल, वायरमन असेल, खाजगी काम करणार असेल, त्याला एकदा आपल्या घरातील अन्य ठिकाणची नाही तर बऱ्याच वेळा महिलांचं देखील कपडे वाळायला गेले आणि वरलीच्या ताराला त्या ठिकाणी करंट आला, त्याच्यात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला शेतीला तर आता 7.5 हॉर्सपावरपर्यंत मोफतच आहे. त्यामुळे तुमचे अधिकृत कनेक्शन कुठं वायरीला वायर जोडलेला जर तिथं जॉईंट असेल तर ते जॉईंट वॉटरप्रूफ टेपनी वगैरे व्यवस्थित मारले त्यांना ते पाहणं गरजेचं आहे. आणि वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना आमचं सांगणे तर तुमच्या चुक्यांचे याच्यामुळं ज्या घटना घडतात तर याच्याबाबत त्यांनी सगळ्याच्या सगळ्या म्हणजे पेट्रोलिंग लाईन सगळ्या करणं अत्यंत गरजेचं त्या ठिकाणी. आणि याचे गावोगाव जसं बिबट्याच्या बाबत फॉरेस्ट डिपार्टमेंटने बरीच लोकं त्याच्यात गेली, तशी विजेच्या शॉकने कमी लोक जात नाही. तर याची जागृती करत त्यांनी गावोगावी गाडी फिरून त्याचबरोबर असे फ्लेक्स काही ठिकाणी लावणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून लोकांची जागृती होईल.